काय नाव घ्यायचं काय नाव घ्यायचं काय नाव घेऊ माझ्या आयुष्यामध्ये आल्याने मी झाले आनंदी. माझं नाव आहे स्वानंदी. तर मंडळी, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑलवरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा पहिली नोटिफिकेशन तुम्हाला येईल. नमस्कार मंडळी, तर मी साहिल तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मनापासून खूप स्वागत आहे. तर मंडळी, आज पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ येतो आहे आणि आज आपल्या मम्मी पप्पांच्या लग्नाचा 25वा वाढदिवस आहे. तर त्यानिमित्ताने आजचा हा व्हिडिओ बनवतो आहे आणि पाठीमागे तुम्हाला आवाज खूप ऐकायला येत असेल. तर सगळी तयारीला सुरुवात झालेली. आता जवळजवळ संध्याकाळचे 6:30 वाजलेत. आता थोड्या वेळामध्ये सगळी पाहुणे मंडळी येतील, म्हणजे आपली मावशी वगैरे येणार आहेत आणि पप्पांचे मित्र, माझे मित्र वगैरे येणार आहेत. तर ते आल्याच्या नंतर आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. मला पण अजून तयार व्हायचं आहे, मी अजून घरच्याच कपड्यांवरती आहे. तर फटाफट तयार होऊया आणि जाऊया तिकडे. आणि त्या अगोदर तुम्हाला सर्व आजची तयारी दाखवतो, कशा प्रकारे आम्ही तयारी केली ती तयारी बघा आणि त्यानंतर आपण भेटूया. साहिल शिकवून तुम्ही बघू शकता, हाफ चड्डीवरती फिरतो घरी. आणि हा पॅच नाही येणार आहे व्हिडिओमध्ये. सर्वात लेट आलेला कामचोर. सर्वात आधी काम सांगितलेलं होते आणि आता सर्वात लेट काम होते. बाकी सगळी तयारी आमच्याकडे झाली आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. आणि पोज पण बघा कशी दिली, एकदम घोड्यासारखी. इकडे आमचे डीजे मास्टर बबलू डीजे. प्लेइंग 7 स्टार्टिंग 7 येते आपली. या शेट, तू गेलास नाही? आपले महत्वाचे मेंबर रड्या बाबा. बॉलिंग झाली की पळून जातो घरात. बाबा आलाच, धन्यवाद. मामा मामी काढतोय.
आर्यन सॉरी सार्थक इकडं काका हा कापून फोटो काढते फोटो पण काढते लग्न वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा लग्न वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
करतो. काय नाव घ्यायचं काय नाव घ्यायचं तिला रात्री विचारलं, काय नाव घेऊ माझ्या आणि पहिली माझी व्यक्ती विसरायला लागलं. त्यामुळे सगळ्यांना आल्या धन्यवाद म्हणून सगळ्यांनी भोजन आहे करून जायचंय. कशाला आलेल्या माणसाने सगळ्यामध्ये केल्याबद्दल आम्ही सगळ्यांनी धन्यवाद मानतो. आतापर्यंत तिथं काय चांदीच्या ताटात पिकलेली केळी श्रीकांतरावांचं नाव घेते आज 25व्या रौप्य महोत्सवाच्या दिवशी. नाव घ्यायला आम्हाला 8 जणांना जन्म देणारी कन्या खूप आवडली. ताई भाऊजींचा जोडा आहेच गोड. आम्हाला कुठली अडचण आली तर बाळा सदैव आमच्या पाठीशी असते. भाऊजी तर पहिल्यापासून तेव्हा आम्ही लहान होतो त्यापासून आमच्या पाठीशी. म्हणजे बहीण आणि भाऊजी याला नशीब लागतं आणि ते आम्हाला मिळतात. या ठिकाणी तुम्ही सर्वजण वेळात उपस्थित झालात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. म्हणजे कार्यक्रम अजून खूप मोठा करायचा होता परंतु काही कारणास्तव आपण हा कार्यक्रम घरातल्या घरात भरपूर घेतोय. पण तरी देखील जर पुढे जाऊन हा कार्यक्रम अजून मोठ्या करण्याची संधी मिळाली तर नक्कीच आपण अजून जोरात कार्यक्रम करू. आणि त्याचप्रमाणे खरं म्हणजे आज जर माझ्या मावश्या आणि जर माझी घरची फॅमिली अजून असती तर मात्र गेली 2 महिने जे काही आम्ही पाहिलंय आणि जे काही आम्ही 2 महिने सोचलोय ते मात्र आज आम्ही आजच्या दिवशी इतक्या खऱ्या अर्थानं म्हणजे खंबीररित्या या ठिकाणी उभे देखील राहू शकतो नसतो. कारण परिस्थिती पाहिली तर
2 महिने भरपूर प्रयत्न केला, म्हणजे अगदी मम्मीला हात धरून तिच्या गळ्यात गळा टाकून तिला उठवण्याची परिस्थिती आली होती. आणि त्यावेळेला सकाळी 7:30 मी घरातून कामाला जातो आणि माझी खरं तर म्हणजे अगदी जवळ देवाच्या नशिबात आहे त्या ठिकाणी, म्हणजे आमच्या बाबू आता मावशी त्या ठिकाणी गेलेली आणि मी मावशीचं आणि त्याप्रमाणे काका काकी असतील, आई बाबा असतील आणि त्याचप्रमाणे मोठीची मम्मी पप्पा असतील असतील. मला बसून धन्यवाद व्यक्त करतो सर्व मावशांना आणि त्यांच्या नवऱ्याला देखील, कारण तुम्ही खूप म्हणजे खूपच आमच्यासाठी असं केलं. गेली 2 महिने आम्ही खूपच संघर्ष केला, कारण परिस्थिती बघितली तर मम्मी आजारी होती, पप्पा पण त्या सहिजात होते, ते पण दुःखात असायचे, ते पण रडायचं. पण म्हटलं हे दोघं जर रडायला लागले आणि मी पण रडायला लागलो तर ते दोघं पण खचून जातील. त्यामुळे मी माझे अश्रू आवरत होतो आणि खंबीररित्या त्या ठिकाणी उभे राहिलं. त्यामुळे तुम्हा सर्वांचं खूप आभार की तुम्ही त्या ठिकाणी मला खूप मदत केली आणि हे जे तुमचे ऋण आहेत ते मी आयुष्यभर विसरणार नाही. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला माझी गरज असेल तेव्हा आम्ही कुठल्याही क्षणी तुमच्यासाठी उभा असेल. आम्ही आज या ठिकाणी शब्द देतो. आणि त्याचप्रमाणे 2 वर्ष झाली कामाला लागलो. आज कळतं की घर कसा चालवला जातो. 23 वर्ष जो काही संघर्ष दोघांनी माझ्यासाठी केला, म्हणजे अगदी लहान शिशूपासून मग ते क्रिकेटचं खेळणं असेल, रत्नागिरीला आम्ही कधीही स्पर्धा असली तरी कधीही मला नाही बोललेत. म्हणजे पैसे असतील पैसे नसतील याचा विचार कधीच नाही केला. आणि त्याचप्रमाणे आता कॉलेजचं जे होतं सगळं तिकडे पण, म्हणजे आज मला 15 ते 16 हजार रुपये पगार असून सुद्धा माझ्या खिशात आज तेवढी सेव्हिंग राहत नाही. आणि त्यावेळेस फक्त एकटा माणूस कमवून आमचं घर चालवत होता, त्याबद्दल त्यांचं देखील खूप खूप ऋणी आहे. आणि त्यांच्यामुळे आज मी या ठिकाणी तुम्हाला दिसतोय. आणि आज सगळ्यांचं नाव दापोली तालुक्यात ऍज अ कॉमेंटेटर समालोचक म्हणून पाहायला मिळतंय. त्याचं सर्व श्रेय तुम्हाला सर्वांना आणि या मम्मी पप्पांना आहे, कारण ते नसते तर मी आज इथे तुम्हाला दिसलो नसतो. आणि माझं जे काही आयुष्य आहे ते देखील त्या दोघांना लाभू दे अशी मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. माझ्या आयुष्यामध्ये आल्याने मी झाले आनंदी. माझं नाव आहे स्वानंदी. नावाचं हॅपी बर्थडे. आपण आज सगळेजण माझे मोठे साडू म्हणतात, तर आम्ही कधी साडू म्हणत नाही, भाऊ म्हणतो मोठा. आणि माझी बहीण, या 7 जणींची बहीण असली तरी माझी सुद्धा मोठी बहीण आहे. त्याप्रमाणे आम्ही वागतो. आज 16-17 वर्ष झाले आमच्या लग्नाला. आमचे जे ऋणानुबंध आहेत असेच त्याच्या पुढेही चालू राहू दे. आणि आमच्या त्या दोघांना, माझ्या साडूंना आणि माझ्या ताईला असंच चांगलं आयुष्य लाभू दे. त्यांच्या 25व्या अॅनिव्हर्सरीला आपण सगळे जमलात, त्यांच्या शब्दाला मान देऊन आपण सगळे आलात. तसेच माझे मित्र सुद्धा आलेले आहेत, जयेश मेघे, माझे भाऊ आलेले आहेत, सगळे साडू आणि आपले आत्मइष्ट सगळे तुम्ही जमा झालात, त्याबद्दल मी सुद्धा सर्वांचं आभार मानतो. धन्यवाद. 25वा वाढदिवस आहे. त्या दोघांबद्दल काय म्हणायचं, मी त्यांना काका काकी आहेत माझे, पण मी कधीच त्यांना काका आणि काकी या नात्याने कधीच हाक नाही वाटले. अजूनपर्यंत फक्त मम्मी आणि पप्पा याच नावाने बोलतो. कारण मम्मी कधी मला तिचा पुतण्या म्हणून मानत नाही, तर स्वतःच्या मुलग्याप्रमाणे माझ्यावरती प्रेम करते. भाई जरी काही कुठली गोष्ट असली तरी, भाईच्या जरी वाटेतली असली तरी त्यातला वाटा हा मला राखून तिच्याकडून ठेवलेला असतो. आणि मी हाताने जाऊन तिच्याकडे मागतो आणि खातो. घरी कुठली गोष्ट जरी असली तरी काय काय वेळेस कधी माझ्या मम्मी पप्पांना पण माहिती नसते, पण ती गोष्ट पहिली मम्मी आणि पप्पांना कळते, भाईच्या मम्मीला ती गोष्ट कळते. कारण आणि मम्मी हक्काने मला, म्हणजे मम्मी कधी कधी ओरडते काय असं नाही, पण मला कधी त्याचा राग येत नाही. कारण माझ्या प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी माझ्या पाठीमागे उभे राहणारे 2 जण आहेत. खूप म्हणजे लहानपणापासून तो मम्मीने खूप प्रेम केलंय. त्या दोघांना परत एकदा वाढदिवसाच्या त्यांच्या शुभेच्छा असतील आणि त्यांच्या दोघांच्या जीवनात अजून आनंद यावा
असं मी सर्वांच्या चरणी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि दोघांना पुन्हा एकदा लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. सर्वात मोठे आहे आणि जे इतके प्रेमळ आहे एखादा माणूस उठला तर त्याला कसं समजावं कसं हे त्यांच्याकडे ज्ञान आहे. त्याच्यामुळे आज जे सगळे माझ्या 6 जावे तर या सगळे एकत्र त्यांच्यामुळे मिळून आहे. त्यांना या 25व्या दीर्घायुष्य लाभो असे मी प्रार्थना करतो. सर्व माझ्या माझी घरातली सर्व फॅमिली, माझे आई बाबा, माझ्या बहिणी, माझे सासू सासरे आणि माझे सगळे भाचंडही आलेले आहेत आणि सर्व मित्र परिवार. आज 25वा रौप्य महोत्सव आम्ही साजरा करत आहोत. पण माझी अशी परिस्थिती होती की मी जाग्यावरून उठते की नाही उठते हा पहिला प्रश्न होता. साहिलचा माझ्या मुलग्याचा आणि माझ्या मित्राचा खूप इच्छा होती की मोठा कार्यक्रम करायचा, सगळ्यांना बोलवायची, पण काही कारणास्तव ते करता आलं नाही. त्याबद्दल मी आधी प्रथम साहिलचे आणि माझ्या मित्राची सॉरी म्हणते त्यांना मी. कारण ही परिस्थिती अशी होती की मी माझ्यापासून म्हणजे मला उठताच येत नव्हतं. त्याच्यामुळे मी पण त्यांना सांगू शकत नव्हते की करूया आपण हा कार्यक्रम वगैरे असं. आज 2 दिवसात हा अचानक सगळा कार्यक्रम झालेला आहे आणि त्याबद्दल तुम्ही सगळेजण आलात आमच्या शब्दाला मान देऊन, त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद मानते. आणि या परिस्थितीमध्ये माझ्या जावांनी पण माझी खूप मेहनत केली. माझ्या सासू सासऱ्यांनी, आई वडिलांनी, बहिणी, बेबींनी खूपच माझ्यासाठी भरपूर केला. उमेशनी तरी तो माझा धीर होता, तरी मी कधी त्याला धीर म्हटलंच नाही. माझ्या पाठच्या भावासारखी त्याला मी मानते. भरपूर केलं आणि त्याला सुद्धा मी धन्यवाद देते. तेवढंच बोलते आणि 2 शब्द. सार्थक वाढलंच ना भरपूर जणांना. पोटभर जेव. हे हेला दे व्हिडिओ नको नाही करत जा. हो हौशी का लागत म्हणजे काय होय अल्टर करा मम्मी